नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। गॅस कटरने एटीएम तोडून 15,81,400 रुपये रक्कम चोरून नेली। ही घटना पहाटे 4:30 वाजता खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी उघडकीस आली। या घटनेत चोरी करताना गॅस कटरमुळे एटीएम मशीन जळाल्याची घटना घडली आहे। प्रमोद सहदेव परब, वय वर्ष 38, राहणार लोहगाव, पुणे यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एचपी चौक ते वासुले फाटा रोड लगत सावरदरी गावात हिताची प्रॉपर्टी डेस्क सर्व्हिसेस यांच्या मार्फत एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहे। या एटीएम सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री 8:30 ते शनिवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या कालावधीमध्ये चोरट्याने एटीएम सेंटरच्या गाळ्याचे कुलूप गॅस कटरने तोडून आतमध्ये प्रवेश केला। गॅस कटरने एटीएम मशीनचा दरवाजा कट केला। एटीएम मशीनचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने कट करून एटीएम मधील 15,81,400 रुपये चोरून नेले। चोरी करताना आग लागल्याने या आगीत 4 लाख रुपयांचे एटीएम मशीन जळून खाक झाले। तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। दरम्यान सदर चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। त्यात चोरी करण्यासाठी 2 पेक्षा अधिक चोरटे असल्याची बाब समोर आली आहे। एटीएम सेंटरच्या बाहेर काही लोक उभे असल्याचं दिसून येत आहे। तर एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडणारा देखील या यंत्राचा जाणकार असल्याची बाब समोर आली आहे। भरधाव जाणाऱ्या टेम्पोने पादचारी वृद्धाला धडक दिली। यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला। हा अपघात सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास चाकणमधील माणिक चौकात घडला आहे। रोहिदास बबन केदारी, वय वर्ष 59, राहणार बाकी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे। या प्रकरणी अक्षय रोहिदास केदारी, वय वर्ष 25 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार बाळासाहेब बाजीराव लामखेडे, वय वर्ष 39, राहणार केळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर याला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडील रोहिदास केदारी हे चाकणमधील माणिक चौक या ठिकाणी पायी रस्ता ओलांडत होते।
त्यावेळी शिक्रापूरकडून चाकणच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोनं त्यांना जोराची धडक दिली। यामध्ये रोहिदास केदारी यांच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। भीमाशंकर येथून दर्शन घेऊन परतत असताना संध्याकाळी बिबट्याने दुचाकीला धडक दिल्यानं खेड तालुक्यातील 2 भाविक जखमी झाले आहेत। त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूरज अशोक चिंचकर वय वर्ष 25 व आकाश सोमनाथ भिसे वय वर्ष 32 दोघेही राहणार श्री क्षेत्र आळंदी तालुका खेड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। शनिवारी सकाळी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी सूरज चिंचकर व आकाश भिसे हे गेले होते। दर्शन घेऊन मंचरच्या दिशेला माघारी येत असताना लांडेवाडी गाव ओलांडल्यानंतर श्री क्षेत्र वडगाव काशिंबे गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडण्यासाठी अचानकपणे पळत आलेल्या बिबट्याची धडक मोटरसायकलला बसले। धडक बसल्यानंतर बिबट्या व दुचाकीस्वार दोघी जण रस्त्यावर कोसळले, पण बिबट्याने सावरत रस्ता ओलांडून पळ काढला, तर दोन्ही दुचाकीस्वार यामध्ये जखमी झाले। आज रविवारी दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात 604 क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला। पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले। मेसमध्ये जेवण करून घरी पायी जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिले। यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला। हा अपघात 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण तळेगाव रोडवर रानुबाई मळा या ठिकाणी घडला। सचिन शामराव पैठणकर वय वर्ष 32 राहणार रानुबाई मळा चाकण मूळ राहणार जालना असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने जखमी सचिन यांना रुग्णालयात दाखल न करता तसेच अपघाताची माहिती न देता पळून गेला। दरम्यान सचिन पैठणकर यांचा मृत्यू झाला, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। महामार्गावरील अतिक्रमणांच्या बाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आक्रमक झाले आहे। खेड तालुक्यात चाकण औद्योगिक भागामध्ये कारवाया सुरू करण्यात आले असून सर्वच महामार्ग अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुणे सोलापूर, पुणे नाशिक, खेड राजगुरुनगर ते सिन्नर नाशिक, पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे व विनापरवाना बांधकाम 3 दिवसांच्या आत काढून घ्यावे असे आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत देण्यात आले आहेत। याबाबतची सूचना प्रकल्प संचालक संजय कदम यांनी काढली आहे। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सांगण्यात आले आहे की खेड तालुक्याच्या हद्दीत पुणे नाशिक क्रमांक 60 वरील नाशिक फाटा ते चिंचोली तसेच खेड राजगुरुनगर ते सिन्नर नाशिक क्रमांक 548 डी वरील तळेगाव चाकण शिक्रापूर हद्दीत मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे। अतिक्रमण काढण्याबाबत प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन देखील काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाही। त्यामुळे या हद्दीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेली अनधिकृत अतिक्रमणे आणि बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत, अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण जमीन आणि वाहतूक अधिनियम 2002 अन्वये हटविण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे। चाकण व औद्योगिक भागात वाहतूक कोंडीने जनता त्रस्त असताना पुणे नाशिक महामार्ग रस्त्यास नुकतीच मान्यता दिली असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले। मात्र तळेगाव शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग NH 548 D याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल व निविदा प्रक्रिया अशा अंतिम टप्प्यावर विषय असताना राज्य सरकारने सदर रस्ता आम्ही विकास करू अशी भूमिका घेतली असल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी दिली होती। त्यावर आमदार दिलीप मोहिते यांनी रस्ता राज्य सरकारकडून नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी भूमिका घेत सदरचा रस्ता राज्याकडे ढकलण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असे सांगितले होते। मात्र याबाबत धक्कादायक बाब राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पत्राने समोर आली असून सदर रस्ता हस्तांतरण करण्याची मागणी ही राज्य सरकारकडून झाली आहे असा दावा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता। खासदार कोल्हे यांच्या दाव्यात तथ्य असल्याची बाब समोर आली आहे। जनता वाहतूक कोंडीने त्रस्त असून जे काम अंतिम टप्प्यात ते पुन्हा राज्य सरकारकडून केवळ या रस्त्याचा व्यावहारिक फायदा पाहून हस्तांतरण करण्याची मानसिकता ही निषेधार्ह आहे अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। कामात घोळ घालणे आणि आपल्या विचारांचा खासदार निवडून न आल्याने व कामे अंतिम टप्प्यात आली असून ती झाली तर आपल्याला पुढे त्रास होऊ शकतो म्हणून राज्य सरकारकडून असे पत्र दिल्याचं चर्चेला तोंड फुटले आहे।
संबंधित पत्रावर मोठा विरोध आंदोलने होऊ नये म्हणून अतिक्रमण कारवाई करून हा विषय दाबण्याचा प्रयत्न केला का याची चौकशी व्हावी असे महाविकास आघाडी पदाधिकारी सांगत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की माझ्यावर टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने जे काम केंद्र सरकारकडे अंतिम टप्प्यात होते ते हस्तांतरण करून घेतले. राज्य सरकारकडे एक बैठक घेऊन सदर तळेगाव शिक्रापूर रस्ता काम 1 महिना तातडीने मार्गी लावून घ्यावा, नाहीतर आम्ही आता इकडे तिकडे रस्ता वर्ग करा यात न पडता हा घोळ निर्माण करण्यासाठी जबाबदार असलेल्या राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू व राज्य सरकारने महिन्यात निविदा काढून रस्ता काम सुरू करावे अशी जोरदार मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना केली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून 25 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन घरासमोरील वाहनांच्या काचा फोडल्याच्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी एकाच ताब्यात घेतलाय. अल्पवयीन मुलासह सतीश सोमनाथ बवळे राहणार वडगाव घेणन तालुका खेड या दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाकणमधील वाई बँक शेजारील काही हॉस्पिटलमधील वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. या कचऱ्यात इंजेक्शन वगैरे घातक कचरा असल्याचं स्थानिकांनी कळवलं असून याबाबतचे फोटो देखील पाठवण्यात आले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.